शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी वाळवा तालुक्यातील 11 गावातील शेतकरी आपला एकवटले असून या शेतकऱ्यांनी उपोषण, पदयात्रा, जागृती फेरी, संवाद यात्रा, रॅली, बंद, पोस्टर्स, मोर्चे, ठिय्या आंदोलन, ग्रामसभेतले ठराव, शासकीय परिपत्रकाची होळी करणं, काही वेळा रस्ता रोको करणं, अशा प्रकाराने विरोध सुरू केलेला आहे. आता हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो वाळवा तालुक्यामध्ये कृष्णा नदीजवळच्या मसुजीवाडी या गावामध्ये वाळवा तालुक्यामध्ये प्रवेश करतो आणि वारणाकाठच्या आयतोडे खुर्द या गावामध्ये हा मार्ग पुढे जातो. वाटेत बोरगाव, वाळवा, जुनेखेड, नवेकोट, तुळजापूर, गात्रवाडी, कांदेरी, येडीनिपाणी, इटकरे, एडूर, कोळूप, आयतोडे खुर्द अशा गावांचा ह्यामध्ये समावेश होतो. तर आतापर्यंतची जी उपलब्ध माहिती आहे त्यानुसार साधारणपणे या 11 गावातल्या 1362 गटातली 850 एकर जमीन संपादित होणार आहे. आता आपण यातले गावनिहाय आकडेवारी बघू की मसुजीवाडी हे जे गाव आहे या गावामध्ये 110 गट आणि बाधित जमीन जी आहे ती 7.45 एकर अशी आहे. आता मसुजीवाडीनंतर जुनेखेड हे जे गाव आहे ह्या जुनेखेड गावामध्ये 133 गटामधली 60.5 एकर जमीन ही संपादित होणार आहे. तर बोरगावमध्ये 34 गटातली 17.80 एकर जमीन संपादित होणार आहे. वाळवा गावामध्ये 16.18 गटामध्ये 16 नंबरच्या गटामध्ये 18.25 एकर. तर वरुणेश्वरपूरमध्ये एकूण 70 गटातली 57.84 एकर. तर कामेरीमध्ये 389 गटातली 215.83 एकर. येडेनिपाणी गावामध्ये 112 गटातली 68.93 एकर. इटकरेमध्ये 191 गटातली 81.4 एकर. इलोरमध्ये 17 गटातली 15.8 एकर. कुर्लूपमध्ये 142 गटातली 72.65 एकर. तर आयतोडे खुर्द येथे 150 गटातील 182.28 अशी साधारणपणे 850 एकर जमीन या महामार्गासाठी शक्तीपीठासाठी संपादित करावी लागणार आहे. आता ह्या शक्तीपीठाला विरोध करताना गावोगावचे शेतकरी आणि संघर्ष समितीनं वारंवार घेतलेली जी भूमिका आहे त्यामध्ये काही मुद्दे असे आहेत की या शक्तीपीठ महामार्गामुळे आपभूधारक शेतकरी हे भूमिहीन होतील, मोठ्या शेताचे तुकडे होतील, बागायतीचं क्षेत्र जे आहे ते घटणार आहे, अवजड वाहतुकीमुळे पाया खोलवर घ्यावा लागणार, त्यामुळे पाण्याचा निचरा होणार नाही आणि उंच बांध घातल्यामुळे कृष्णा आणि वारणा ह्या दोन्ही नद्यांच्या ठिकाणी पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठी या महामार्गामुळे आणखी पाण्याची फूग येईल, स्थानिक दळणवळणामध्ये अडथळा येईल, द्रुतगती मार्गामुळे स्थानिक भूमिपुत्र व्यवसायाला मुक्ती, पर्यावरणाचा ऱ्हास होईल, जलसिंचन योजना विस्कळीत होतील, बांधकामे, विहिरी, कूपनलिका इत्यादी मालमत्तेला शेतकऱ्यांना मुकावं लागेल आणि ज्या गावामधून हा महामार्ग जात नाही त्या गावांना सुद्धा कृष्णा आणि वारणा नदीच्या पुराचा धोका आहे. काही आक्षेप भारतात राजकीय स्वरूपाचे देखील आहेत की या प्रकारचा महामार्ग झाल्यामुळे युतीच्या सरकारचा हा जो 1 लाख कोटी रुपयाहून अधिक खर्चाचा मार्ग आहे की 2029च्या निवडणुकीसाठी पैसे जमा करण्याचा हा एक प्रयत्न आहे अशा प्रकारचा राजकीय आरोप देखील होतो आहे. अर्थातच्या 11 गावामध्ये वातावरण निर्मिती आणि आंदोलनं ही सातत्यानं सुरू आहेत. कुर्लूपगावचे ॲडव्होकेट विजय पाटील यांनी त्यांना कन्यारत्न झालं म्हणून कुर्लूप, आयतोडे खुर्द, इटकरे, एलूर या गावातल्या 1000 शेतकऱ्यांना हरकतीचा जो मसुदा आहे तो भेट दिलेला आहे. त्याचबरोबर कामेरीतल्या महिलांनी पाळपूट लाटणं मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे आणि शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी यांच्याकडं एका बाजूला
पदयात्रा बंद मोर्चे ठिय्या आंदोलन ही सुरूच असताना दुसऱ्या बाजूला शासकीय यंत्रणेला हरकतीचा एक समान मसुदा तयार करून या हरकती नोंदवण्याचं काम देखील गतीनं सुरू आहे.